गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिंपल लाईफ विथ सुहासमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं ब्लॉगिंगची सुरुवात ही झालेली आहे। आता वाजले आहेत सकाळचे 6 आणि इथे उठून मी सकाळी चादरची घडी करून घेत आहे। हा माझा ना दुसराच व्लॉग आहे। इथे बघू शकता मी इथे फ्रेश होऊन आलेली आहे। फ्रेश झाल्याशिवाय मन असं शांत असं वाटतच नाही। फ्रेश झाल्यावरच असं मन थोडंसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं। बघू शकता इथे मी बाहेर अंगणामध्ये झाडू मारायला आलेली आहे। इथे ना अंगणामध्ये इतके सारे जांबाची पानं पडलेली असतात ना की खूपच, आता हवेमुळे तर जास्तच पानं पडते। तसं तर आज पानं कमीच दिसत आहे, पण खूप बघू शकता मी कचरा हा बाहेर काढून घेत आहे। बाहेर काढून उचलून घेते मी कचरा तसा तर। आणि बघा इथे पूर्ण कचरा मी हा बाहेर काढत आहे, बघू शकता। चला तर मग मी आता पाणी भरते। हे बघा, बघू शकता इथे मी बाहेर पाणी मारायसाठी बकेटमध्ये पाणी भरून घेत आहे। कारण ना आमचे नळ यायला खूप टाईम आहे, 7 वाजता नळ येत असते। त्याच्यामुळे मी इथे पाणी मारायला बोरिंगच हलवून घेत आहे एक बकेट। बघू शकता आता मी बाहेर असं पाणी मारून घेणार आहे। हे बघा आता पाणी मारत आहे मी। पाणी हे रोजच मारावं लागतं। आणि बघा किती छान असं शांत वातावरण आहे। बाहेरचा नजारा बघा, सकाळ सकाळचा पक्ष्यांचा असा किलबिलाट आवाज येत आहे। बघा किती छान वाटतं ना। इथे बघा मी आता सकाळी चहा बनवून घेतला आहे, कारण की चहा पिल्याशिवाय ना सकाळची सुरुवात ही होतच नाही। त्याच्यामुळे ना इथे चाय बनवून घेत आहे मी। चाय झाला की चाय मस्तपैकी असा मी चहा पिऊन घेणार आहे। बघा इथे चाय झालेला आहे आणि आता मी चाय पिऊन घेत आहे। बघू शकता चाय पिलं ना की असं मन असं फ्रेश वाटतं, असं मनाला असं फ्रेश फील होतं। बघा आता इथे ना आमचे नळ आलेले आहेत। सकाळचे वाजले आहेत 7 आणि नळ आलं की ना पटापट पाणी भरून घ्यावं लागतं, कारण की आमचा नळाचा टायमिंग हा जास्त नसतो। 7 ते हार्डली 7ला येतात आणि हार्डली 30 ते 40 मिनटं नळ असतात। त्याच्यामुळे ना पटापट पाणी भरून घ्यावं लागते। त्याच्यामुळे ना पहिले प्यायचं पाणी भरायसाठी ना मी इथे गुंड धुवून घेत आहे, कारण ना प्यायचं पाणी हे आधी भरावं लागतं। कधी नळ जातील काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे ना आधी इथे ना मी प्यायचं पाणीच भरून घेणार आहे। बघू शकता इथे मी प्यायचं पाणी भरत आहे। त्याच्यानंतर उन्हाळा दिवस असल्यामुळे ना कधी कधी नळ न येत नाहीत। त्याच्यामुळे ना असं पाणी असं भरपूर भरून ठेवावं लागतं। बघू शकता इथे मी बादल्या पाणी भरून घेत आहे, कारण ना उन्हाळा दिवस असल्यामुळे कूलरला पाणीसुद्धा हे जास्त लागत असतं। त्याच्यामुळे इथे मी पाणी भरून घेत आहे। आता सकाळची नाश्त्याची तयारीही मी करत आहे। आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे मी शिरा। बघा मी आता मस्तपैकी रवा चाळून घेत आहे। चाळून झाल्याच्या नंतर ना मी असं त्याला खरपूस असा भाजून घेणार आहे। बघू शकता इथे मी रवा भाजायला घेतला आहे आणि रवानं असं लालसर असा खरपूस भाजून घेतला ना की शिरा असा हा चिकट होत नाही। जर खरपूस भाजून जर आपण घेतला नाही ना की असं चिकट होतो। त्याच्यामुळे ना छान, बघू शकता इथे मी रवा असं छान भाजून घेतलेला आहे। बघा इथे झाला आहे माझा शिरा रेडी। आमच्याकडे ना मी थोडासा रवा ना गिलसरच करत असते शिरा, कारण ना आमच्याकडे म्हणजे मोकळा असा शिरा आवडत नाही। त्याच्यामुळे मी थोडा गिलाच करत असते। बघू शकता रेडी झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घेत आहे। असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।